सर फ्रान्सिस्को झावियर या दगडावरती कोरलेला आहे. या फोर्टचं नाव आहे कोर्लाई फोर्ट. रायगड डिस्ट्रिक्टमध्ये मोडतो. कोर्लाई फोर्ट हा दरवाजा समोरचा दिसतोय, बऱ्यापैकी सुसज्जित आहे. हा उत्तरेचा दरवाजा आहे. उत्तरेचा दरवाजा दोन्ही बाजू साईडला बुरुज सुसज्जित आहेत. दोन्ही बाजूला बुरुज आहेत. आणि हा जो समोर दिसतोय हा उत्तरेकडील दरवाजा आहे की येथून ये जा करण्याचे मार्ग होता. समुद्रातून येण्या जाण्याचा मार्ग हा आहे. कोर्लाई फोर्ट, रायगड डिस्ट्रिक्ट. हा किल्ला पोर्तुगीजांकडे होता. किल्ल्यावरती बरेच ठिकाणी अशा तोफा आहेत की ज्या समुद्राच्या किनारी कडेल तोंडा दाखवत आहेत. हा एंट्रन्स आहे. किल्ल्याच्या मध्यभागी जाण्याचा हा एंट्रन्स आहे. किल्ला त्यावेळेस सुद्धा अभेद्य असणार आहे. सुंदर असं वैभव असणार आहे या फोर्टला. ह्या फोर्टची लांबी 2828 लांबी आणि 89 फूट रुंदी आहे. 5.5 फूट याच्या तटबंदीच आहे. दोन्ही साईडला तटबंदी आहे. 5.5 फुटाची आहे. हा किल्ला पूर्वी स्टार्ट 1521 अहमदनगर सुलतानेट या मोगल साम्राज्याकडे होता. 1521 ते 1594 पर्यंत वापरला होता. मराठ्यांच्याकडे आल्यानंतर हा किल्ला इथं शिवलिंग स्थापन केलेलं असावं. छोटंसं मंदिर आहे शंभू महादेवांचं. छोटंसं मंदिर, तुळशी वृंदावन पण आहे तिथं. किल्ल्यावरती मध्यभागी चढून गेल्यावरती हा किल्ल्याचा मधला सेंटर भाग आहे. सेंटरवरती बऱ्यापैकी सुस्थितीत मोडलेल्या अवस्थेत अशा तोफा आहेत. त्यावेळेचे वैभव काय वेगळंच असेल. हा सेंटर आहे जिथं आपण उभा होत आता सध्या. किल्ल्याच्या या बाजूला उत्तरेला दक्षिणेला पाहू शकतो. विशिष्ट म्हणजे पाण्याचं टाकंसुद्धा आहे. हे समोर दिसतंय 3 खिडक्या, हे पाण्याचं टाके आहे त्यावेळी बांधलेलं. आजही सुद्धा सुंदर असं पाणी, थंडगार पाणी उपलब्ध आहे. इथून बरेच पर्यटक आल्यानंतर इथूनच पाणी काढून पिण्यास वापर करतात. मी सुद्धा या टाक्यामधून पाणी काढून शेंदून पाणी काढलं. हे बकेट कोणीतरी लावलेलं आहे तिथं. जो कोणी देवाची महादेवांची प्रार्थना करा येतो, भक्ती करायचं, त्या माणसाने इथं पाण्याची बकेट वगैरे लावला असावं. थंडगार असं पाणी, सुंदर असं पाणी आहे. त्यावेळेचं टाकं पाण्यानं भरलेलं असावं. अजून पाणी सुस्थितीत पण चांगल्या कंडिशनमध्ये आहे. त्यानंतर नॉर्थ साईडला असं जाण्यासाठी मार्ग आहे किल्ल्यावरून. हा एक दिसतो दरवाजा, तो पूर्वेच्या बाजूला आहे. पूर्वी दिशेस मध्यभागी, कोर्लाई फोर्टच्या मध्यभागी पूर्वी दिशेला पण एक दरवाजा आहे. इथून खाली आपण येऊ शकतो. या बाजूसुद्धा समुद्रच आहे खाली गेल्यावरती. पूर्वी दिशेचा दरवाजा. 2 साईडला दरवाजे आहेत. एक तर प्रथम उत्तर बाजूला एक दिसतोय आणि हा आत्ता पाहिलेला दक्षिण. त्यावेळचं पोर्तुगीज काळचं हे चर्च असावं, कारण का चर्चच्या खुणा आहेत बघा. त्या वास्तू बऱ्यापैकी आहे, सुंदर असे राहिलेले आहे. बऱ्यापैकी वास्तू आहे अजूनसुद्धा. 400-500 वर्ष होऊन गेली तरीसुद्धा 1521 ते आज बघा 2026 चालू आहे. 500-550 वर्षसुद्धा सुवस्थित आहे चर्च पोर्तुगीज काली. हा किल्ला अहमदनगर सुलतानाकडून 1521 ते 1594 पर्यंत होता. 1594 ते 1739 पर्यंत पोर्तुगालने वापरला.
म्हणजे जवळपास 145 वर्ष त्यांनी वापरला. आणि त्यानंतर 1739 ते 1818 मराठा एम्पायर मराठ्यांनी वापरला. पेशव्यांच्या कालामध्ये हा किल्ला परत मराठ्यांनी जिंकून घेतला 1739 ते 1818पर्यंत. आणि शेवट 1818 ते 1947पर्यंत ब्रिटिश साम्राज्याकडे होता. या बऱ्याचशा नॉर्थ साईडला आल्या, जसं येईल आपण तसं तोफा पडलेल्या आहेत. आणि हे दिसते इथं एंड आहे ह्या गडाचा. नॉर्थ साईडला सुद्धा दोन्ही साईडला समुद्र आहे. दोन्ही साईडला हा आयर्लंड आहे. आपण म्हणतो ना समुद्रात मोठा टापू, तसा एक प्रकारचा आयर्लंडच आहे. जय भवानी, जय शिवाजी. कोरलाई फोर्ट पाहण्यासाठी एक दिवस खूप होईल. सुंदर असा ट्रॅकिंग पण होईल. आपल्या पूर्वजांची, मराठ्यांची कशी ठेवण केली, कसा किल्ला ठेवला आहे हे एक वेळ पाहता येईल. आणि पूर्ण एक दिवस गडावरती घालवता येईल. 3 तास खूप होतील गड पाहण्यासाठी. आणि मग परतीचा प्रवास चालू होईल. जय शिवराय, जय भवानी, जय हिंद, जय महाराष्ट्र.